हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका किड स्कूटरचा रिव्ह्यू देणार आहे। तर ही स्कूटर घेऊन आम्हाला साधारणतः 6 महिने झाले असतील। माझ्या मुलाने हिचा भरपूर यूज केला आहे आणि आता त्यानंतरच मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देते आहे। एखाद्या स्कूटरसाठी इम्पॉर्टंट असतात ते म्हणजे त्याचे व्हील्स, आणि या स्कूटरला PU व्हील्स आहेत। PU म्हणजे पॉलीयुरेथेन। हे एका विशिष्ट प्रकारचे रबर असते जे प्लास्टिकपेक्षा सॉफ्ट असते, त्यामुळे खडबडीत रस्त्यावर सुद्धा स्कूटर चालवताना धक्के बसत नाही। त्याचबरोबर या चाकांची झीज पण खूप हळू होते आणि या चाकांची रोडवरती छान ग्रिप पण बसते। त्याचबरोबर या चाकांमध्ये LED लाईट्स आहेत, त्यांना बॅटरीची गरज नाही। या स्कूटरची बिल्ड क्वालिटी पण खूप चांगली आहे। ही स्कूटर स्ट्रॉंग प्लास्टिक आणि मेटलच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे। वाईड डेक असल्यामुळे मुलांना उभं राहायला स्टेबल स्पेस मिळते आणि याचा अँटी स्लिप सरफेस असल्यामुळे पाय घसरत नाही। या स्कूटरचे सेफ्टी फीचर्स खूप चांगले आहेत। 3 व्हील्स असल्यामुळे बॅलन्स चांगला मिळतो, त्यामुळे ही बिगनर्ससाठी खूप चांगली आहे। टिल्ट टू टर्न स्टेअरिंग असल्यामुळे मुलं बॉडी हलवून डायरेक्शन चेंज करू शकतात आणि रिअर ब्रेकमुळे इझिली स्टॉप करू शकतात। त्याचबरोबर ही स्कूटर मुलांच्या वाढत्या वयासाठी पण चांगली आहे। हिला हाईट ॲडजस्टमेंट फीचर आहे, ज्यामुळे डिफरंट एजच्या मुलांना सुद्धा ही यूज करता येते। हिच्या वेट कॅपॅसिटीबद्दल बोलायचं झालं तर ही 50 kg पर्यंत वेट घेते आणि त्याचमुळे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत ही स्कूटर यूज होऊ शकते। आता मी तुम्हाला रात्री चालवताना ही स्कूटर कशी दिसते ते दाखवते। तुम्ही बघू शकतात हिचे LED व्हील्स किती ब्राईट आहेत, आणि विशेष म्हणजे या स्कूटरच्या तिन्ही व्हील्सला LED आहे। मार्केटमध्ये बऱ्याच यापेक्षा स्वस्त पण स्कूटर आहेत, पण त्यांच्या व्हील्सची क्वालिटी अशी नाही आणि LED पण इतके ब्राईट नसतात, आणि बऱ्याच स्कूटरला तर समोरच्या 2 व्हील्सलाच LED असतात। जर तुम्ही एखादी बजेट फ्रेंडली, सेफ आणि लॉंग लास्टिंग स्कूटर शोधत असाल तर ही स्कूटर तुमच्यासाठी परफेक्ट आहे। ही स्कूटर तुम्हाला घ्यायची असेल तर याची लिंक मी खाली देते आहे। आणि हो, हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही। जे प्रोडक्ट खरंच मनापासून आवडले तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।